भाजपचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा। ज्यांनी 2.5 वर्ष राज्य केलं त्यांनी या कोकणासाठी काहीच केलं नाही, त्यामुळे विकासाचं परिवर्तन व्हावं यासाठी भाजपचा खासदार निवडून येणं आवश्यक आहे। उमेदवार निश्चित होईल। आमचा भाजपचा कमळाचा प्रचार सुरू आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीही भेटू शकतो, तुम्हीही भेटू शकता। या जागेबाबत सगळं ठरलेलं आहे। एका व्यक्तीच्या सांगण्याने अवघड मी मानत नाही। आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्यात आहे। सोपं करू, कोणी उगाच काही गोष्टी बोलू नयेत। महायुतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नये आणि अपशकुन पण करू नये। या मताचा मी आहे। मोदी साहेबांची हॅट्रिक होईल। 400 खासदार निवडून येतील। या 400 पारमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा हक्काचा खासदार असणारच आणि त्या दृष्टीने प्रयत्न आहेत। रिफायनरी प्रकल्प कोणामुळे रखडला ते बघा। मी रत्नागिरी सिंधुदुर्गचा दौरा केला। भारतीय जनता पक्षाची जागा आहे। त्या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवरून तो उमेदवारी तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा। या कोकणाचा विकास जे खासदार होते, ज्यांनी 2.5 वर्ष राज्य केलं, त्यांनी काही केलं नाही या कोकणासाठी। त्यामुळे एक विकासाचं परिवर्तन या रत्नागिरी सिंधुदुर्गात व्हावं आणि म्हणूनच भाजपचा खासदार येणं आवश्यक आहे। साहेब, मतदानाला अवघे 20 दिवस राहिलेत तरी उमेदवार निश्चित होत नाही, यामागे काय होईल? प्रचार तर आमचा सुरू आहे ना बीजेपीचा कमळाचा। त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही। काल किरण सामंतांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। काय मी काय करतो? भेट कोण भेटू शकतं ना, तुम्ही जाऊन भेटू शकता। महायुतीचा साहेब जागा वाटपाचा प्रश्न अजून सुटत नाही। सगळं झालेलं आहे, ठरलेलं आहे। कोण काय भेटला म्हणून काय भेटायचं नाही असं नाही। भेटून हे पण सांगतो बा नमस्कार आमचं ठरलं। किरण सामंत असे बोलले की शिवसेनेचा जर उमेदवार दिला नाही रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तर अवघड परिस्थिती आहे। एक व्यक्तीचं सांगण्याने अवघड मी मानत नाही। आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्यात। सोपं करू, कोणी उगाच त्या गोष्टी बोलू नये। युतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नाही, महायुतीतल्या पुढाऱ्यांनी, आणि अपशकुन पण करू नये या मताचा सर, प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत? महत्त्वाचे मुद्दे काय असणार? विकास, मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावं, हॅट्रिक पूर्ण करावी, या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक समृद्ध देश म्हणून 3ऱ्या क्रमांकावर यावा। अमेरिका, चायना, भारत, आणि त्यासाठी परत संधी आमच्या मोदी साहेबांना देण्यासाठी आणि हॅट्रिक होण्यासाठी। त्या हॅट्रिक होईल, 400 खासदार निवडून येतील। त्या हक्काचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असणारच आणि त्या दृष्टीने प्रयत्न आहे। कोकणातला रखडलेला प्रोजेक्ट आहे बारसू रिफायनरी हा प्रोजेक्ट आहे। हा येत्या काळात होईल असं कोणामुळे रखडलं ते तुम्ही बघायचं। तुम्ही कशाला? मला माहिती आहे तुम्ही काय अपेक्षा करता, बोलणार महायुतीचा